नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजीतील कापड व्यापाराची तब्बल 54,06,648 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वासुदेव बागड हे कापड विक्री आणि निर्मितीचा व्यवसाय करतात. त्यांच्या फार्मचे आर्थिक व्यवहार आणि कापड विक्रीचे व्यवहार त्यांचा पुतण्या सुनील बागड पाहत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीने सुरुवातीला फिर्यादीकडून कापड खरेदी करून त्याचे पेमेंट वेळेवर केले आणि विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी जामसेडीन 48 144 60 60 60 क्वालिटीचे तब्बल 1,16,804 मीटरचे कापड एकूण 54,06,648 रुपये किमतीचे खरेदी करण्यात आले. मात्र कापड घेतल्यानंतर त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पैशाची मागणी करण्यासाठी संपर्क साधला असताच एका आरोपीच्या भावाने मोठा अपघात झाल्याचे सांगून तो ICU मध्ये दाखल असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित फार्मच्या मालकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचे मोबाईल फोन बंद असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे व्यापारी संबंधाचा विश्वासघात करून 54 लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भरत लहाडिया, खचोत लखमनभाई, अन्नपूर्णा बहन घेवरिया आणि मनीष भाई मोराडिया या सुरत येथील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 11 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोसकर करीत आहेत.